बघा लक्ष द्या. आपण प्रिपरेशन्स ऑफ अल्केन समजून घेऊन राहिलेलो आहोत आणि या अल्केनच्या प्रिपरेशन्स मध्ये आज आपण आता सेकंड मेथड पाहणार आहोत प्रिपरेशन्स ऑफ अल्केन मधली. ठीक आहे. तर या प्रिपरेशन्स मधली दुसरी मेथड म्हणजे आपण स्टडी करणार आहोत डिकार्बोक्सिलेशन्स. काय नाव आहे? डिकार्बोक्सिलेशन्स. नावातच सर्व काही आहे. डिकार्बोक्सिलेशन्स, रिमूव्हल ऑफ कार्बन डायऑक्साइड फ्रॉम कार्बोक्सिलिक ऍसिड इज कॉल्ड ॲज डिकार्बोक्सिलेशन्स. आपण डिकार्बोक्सिलेशन हे जे नाव दिलेलं आहे या नावातच सर्वच आहे. काय म्हणतो आपण? रिमूव्हल ऑफ कार्बन डायऑक्साइड काढणार आहोत फ्रॉम कार्बोक्सिलिक ऍसिड. कोणापासून? कार्बोक्सिलिक ऍसिड पासून. इज कॉल्ड डिकार्बोक्सिलेशन. याच्या नावातच सर्व असते. ज्या वर्डच्या नावाच्या समोर काय असेल? डी असेल तर डीचा अर्थच होत असते रिमूव्हल. कोणत्याही चॅप्टर मध्ये डिहायड्रोजिनेशन म्हटलं तर हायड्रोजन काढून टाकणे. डिकार्बोक्सिलेशन म्हणजे कार्बन डायऑक्साइड काढून टाकणे, आहे की नाही. डिहायड्रेशन म्हणजे वॉटर काढून टाकणे. या प्रकारे त्याच्यामुळे डिकार्बोक्सिलेशनचं मिनिंग काय होत असते? रिमूव्हल ऑफ कार्बन डायऑक्साइड फ्रॉम कार्बोक्सिलिक ऍसिड इज कॉल्ड डिकार्बोक्सिलेशन्स. ठीक आहे. तर आता आपण ही जी डिकार्बोक्सिलेशन्स आहे तर ती जी रिएक्शन्स आहे ही समजून घेऊन राहिलो आपण. डिकार्बोक्सिलेशन्स रिएक्शन्स तर अतिशय महत्वाची रिएक्शन्स आहे डिकार्बोक्सिलेशन्स. तर आपण डिकार्बोक्सिलेशन्स कोणाचं करणार आहोत? सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिडचं करणार आहोत किंवा पोटॅशियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. बघा लक्षात ठेवायचं आहे. तर डिकार्बोक्सिलेशन्स करण्यासाठी आपण काय घेत असतो? सोडियम और पोटॅशियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड घेत असतो. कोणाकोणाची रिएक्शन्स आहे? सोडियम किंवा पोटॅशियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिडची कोणासोबत आहे? सोडा लाईम सोबत आहे. सोडा लाईमचा फॉर्म्युला कोणाला माहिती आहे? सोडा लाईम आपण कशाला म्हणत असतो माहिती आहे का? NaOH, सोडियम हायड्रॉक्साईड आणि कॅल्शियम ऑक्साईड याच्या मिक्सरला आपण काय म्हणत असतो? सोडा लाईम म्हणत असतो. आणि सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणजे कोणता? कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणजे COOH फंक्शनल ग्रुप ज्यांच्यामध्ये असते. पण आता या Hच्या ऐवजी इथे काय येणार आहे? सोडियम. आपण त्याला सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणतो. पोटॅशियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड म्हटलं तर काय येणार आहे? कार्बोक्सिलिक ऍसिडचा फॉर्म्युला माहिती आहे. इथे H असते. Hच्या ऐवजी जर पोटॅशियम आला तर त्याला म्हणणार आहोत आपण पोटॅशियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. यांची रिएक्शन्स आपण कोणासोबत करणार आहोत? सोडा लाईम. सोडा लाईम म्हणजेच कोणता? सोडियम हायड्रॉक्साईड आणि कॅल्शियम ऑक्साईड या मिक्सरला आपण सोडा लाईम म्हणत असतो. क्लिअर झालं? तर या रिएक्शनचं इम्पॉर्टन्स असं आहे की या रिएक्शन्स मध्ये ही जी डिकार्बोक्सिलेशन्स रिएक्शन्स आहे, द अल्केन ऑप्टेन, जे अल्केन तयार होणार आहे या प्रोसेसमध्ये, अल्केन ऑप्टेन इन दिस रिएक्शन्स, या रिएक्शन्स मध्ये जे अल्केन भेटणार आहे आपल्याला, विच कंटेन वन कार्बन लेस. एक कार्बन काय भेटणार आहे याच्यातनी? कमी भेटणार आहे. वन कार्बन लेस. एक कार्बन कमी असणारा अल्केन भेटणार आहे. कोणापेक्षा? पॅरेंट कार्बोक्सिलिक ऍसिड पेक्षा. कंटेन, बघा, अल्केन ऑप्टेन विच कंटेन वन कार्बन लेस फ्रॉम पॅरेंट सॉल्ट ऑफ ऍसिड किंवा पॅरेंट कार्बोक्सिलिक ऍसिड. जो पॅरेंट कार्बोक्सिलिक ऍसिड घेणार आहोत आपण याच्यातून, पॅरेंट कार्बोक्सिलिक ऍसिडच्या याच्यातून. ठीक आहे. बघा आता मी सांगतो तुम्हाला, एक एक्झाम्पल घेतो इथे. आता मी हा घेतला सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड डिकार्बोक्सिलेशन्स मध्ये, आणि यांची रिएक्शन्स कोणासोबत करणार आहोत आपण? सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिडची सोडा लाईम सोबत करणार आहोत. सोडा लाईम म्हणजे कोणता राहणार आहे? NaOH आणि CaO कॅल्शियम ऑक्साईड या मिक्सरला आपण काय म्हणतो? सोडा लाईम म्हणतो. काय होत असते डिकार्बोक्सिलेशन म्हणजे? हा Na2CO3 निघून जात असतो. रिमूव्हल ऑफ Na2CO3 मेटल कार्बोनेट इज कॉल्ड ॲज डिकार्बोक्सिलेशन्स. आणि हा H इथे जुळून जाईल, प्लस साईड प्रोडक्ट काय निघणार आहे तुमचा? Na2CO3. अशा प्रकारे हे रिएक्शन्स होणार आहे. ठीक आहे. तर हवाला जो अल्केन तयार झाला विच कंटेन वन कार्बन लेस, याच्यामध्ये एक कार्बन काय असेल? वन कार्बन लेस असेल दॅन दॅट ऑफ द पॅरेंट ऍसिड. या पॅरेंट सोडियम सॉल्ट ऑफ ऍसिड, हे झाला सोडियम सॉल्ट ऑफ ऍसिड. या सोडियम सॉल्ट ऑफ ऍसिड पेक्षा एक हायड्रोजन्स काय राहणार आहे? एक कार्बन काय राहणार आहे? कमी राहणार आहे. फॉर एक्झाम्पल, जसं मी डिकार्बोक्सिलेशन जी रिएक्शन्स आहे, बघा लक्षात ठेवायचं आहे, यांचे एक्झाम्पल समजावून सांगतो आता.
तर डिकार्बोक्सिलेशन रिएक्शन्स मध्ये आता डिकार्बोक्सिलेशन्स आपण कोणाचं करणार आहोत? ऑफ सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिडचं आपण काय करणार आहोत? डिकार्बोक्सिलेशन्स करणार आहोत. आता फॉर एक्झाम्पल जर आपण इथं सोडियम ऍसिटेट घेतला, सोडियम ऍसिटेट म्हणजे हा ऍसिटिक ऍसिड माहिती आहे सर्वांना, 2 कार्बनवाला, त्याचा H काढून त्याच्या जागी आपण सोडियम आणू, याला म्हणू आपण सोडियम ऍसिटेट. काय म्हणायचं याला? सोडियम ऍसिटेट म्हणतो आपण याला, किंवा सोडियम इथेनॉइट म्हणतो. काय म्हणतो? सोडियम इथेनॉइट. IUPAC मध्ये याला सोडियम इथेनॉइट म्हणतात. यांची रिएक्शन्स कोणासोबत करणार आहोत आपण? सोडा लाईम. सोडा लाईम म्हणजे कोण? NaOH आणि CaO कॅल्शियम ऑक्साईड, या मिक्सरला आपण सोडा लाईम म्हणत असतो. यांच्यासोबत जर हिटिंग केली तर नॅचरली काय निघून जाणार आहे? Na2CO3 निघून जाणार आहे. काय निघून जाणार आहे? Na2CO3 निघून जाईल आणि इथे काय तयार होईल? हा वाला H आणि हा वाला CH3 मिळून काय तयार करल? CH4 तयार करल, मिथेन तयार होईल. बघा इकडे 2 कार्बनवाला ऍसिड होता सॉल्ट आणि इकडे 1 कार्बनवाला अल्केन तयार झाला. प्लस काय निघून जाणार आहे? Na2CO3 सोडियम कार्बोनेट हा साइड प्रोडक्ट निघतो. हे झालं एक एक्झाम्पल. दुसरं एक्झाम्पल सांगतो आता मी सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिडचा. जसं आता आपण 3 कार्बनवाला सोडियम सॉल्ट ऑफ ऍसिड घेऊ, तर 3 कार्बनवाला जो सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड जर घेतला आपण, तर याचं नाव काय राहणार आहे? सोडियम प्रोपिओनेट. काय म्हणणार आहोत आपण? सोडियम प्रोपिओनेट असं कॉमन नेम आहे. आणि IUPAC मध्ये काय म्हणसाल? सोडियम प्रोपेनॉइट. इस्टर सारखं आहे हे, बरोबर आहे? अशा प्रकारे त्याला सोडियम प्रोपेनॉइट म्हणतात IUPAC मध्ये, आणि कॉमन नेम मध्ये काय म्हणतात? सोडियम प्रोपिओनेट. यांचं जर आपण सोडा लाईम सोबत रिएक्शन्स केली, सोडा लाईम म्हणजेच NaOH आणि CaO कॅल्शियम ऑक्साईड, या मिक्सरला आपण काय म्हणत असतो? सोडा लाईम म्हणत असतो. आता होते काय? याला जर हीट केलं आपण सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड आणि सोडा लाईमला, तर डिकार्बोक्सिलेशन होते. रिमूव्हल ऑफ मेटल कार्बोनेट Na2CO3 निघून जाईल आणि हा वाला हायड्रोजन्स कुठे लागल? इथे लागल आणि आपल्याला काय भेटल? 2 कार्बन वाला इथेन भेटल. काय भेटल आता? 2 कार्बन. तुम्ही इकडे केअरफुली लक्ष द्या. आपल्या ऍसिड मध्ये 3 कार्बन होते. किती कार्बन होते? 3 कार्बन वाला ऍसिड आहे हा सॉल्ट. ऍसिडचा 3 कार्बन वाला सॉल्ट आहे आणि आपल्याला 2 कार्बन वाला अल्केन भेटतो. 1 कार्बन हा Na2CO3 फॉर्म मध्ये निघून जातो. अशा प्रकारे. तर हे जे एक्झाम्पल आहेत, हे कशाचे एक्झाम्पल आहे? आपल्या डिकार्बोक्सिलेशनचे. आता डिकार्बोक्सिलेशन जेव्हा आपण करणार आहोत सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिडचं, तर ऍक्च्युली ही जी रिएक्शन्स आहे सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिडचं डिकार्बोक्सिलेशन करत असताना, तर काही एक्झाम्पल जर मी घेतले, तर जसं मी आता सोडियम बेन्झोएट घेतला असता. काय घेतला असता? सोडियम बेन्झोएट. कसा फॉर्म्युला राहणार आहे? हा बेन्झोइक ऍसिड काढतो मी, C डबल बॉन्ड OH असेल इथे, पण या Hच्या जागी जर काय आणलं आपण? सोडियम, तर याचं नाव काय राहणार आहे? सोडियम बेन्झोएट म्हणतो आपण याला, लक्षात ठेवायचं आहे. हा झाला सोडियम बेन्झोएट. या सोडियम बेन्झोएटचं जर आपण सोडा लाईम सोबत रिएक्शन्स केली, म्हणजे कोणासोबत हिटिंग केली? NaOH इन CaO, तर काय होणार आहे? डिकार्बोक्सिलेशन्स. डिकार्बोक्सिलेशन्स मध्ये काय होत असते? Na2CO3 मेटल कार्बोनेट रिमूव्ह होऊन जाते आणि आपल्याला हा जो H आहे तो कोणाला जाऊन लागल? या आता एरोमॅटिक रिंगला लागल आणि आपलं फायनल आन्सर काय तयार होणार आहे? बेन्झीन तयार होईल. काय तयार होईल? बेन्झीन तयार होईल, है ना. प्लस साइड प्रोडक्ट काय निघणार आहे तुमचा? Na2CO3. तर अशा प्रकारे आपण बेन्झीन सुद्धा बनवू शकतो डिकार्बोक्सिलेशन्स करून. महत्वाचं काय की डिकार्बोक्सिलेशन्स मध्ये अल्केन ऑप्टेन, जो तुमचा अल्केन तयार होत असते, महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायचं आहे की ही डिकार्बोक्सिलेशन्स करत असताना नोट लक्षात ठेवायची आहे की अल्केन ऑप्टेन, जे अल्केन आपल्याला तयार होत असतो, विच कंटेन, काय असते त्यांच्यामध्ये? विच कंटेन 1 कार्बन लेस. विच कंटेन 1 कार्बन लेस, 1 कार्बन लेस देन पॅरेंट कार्बोक्सिलिक ऍसिड, देन पॅरेंट कार्बोक्सिलिक ऍसिड. कोणापेक्षा? पॅरेंट कार्बोक्सिलिक ऍसिड पेक्षा. ठीक आहे, अशा प्रकारे. ठीक आहे, ठीक आहे. इथपर्यंत समजलं मी काय म्हटलं आहे ते?
तर अशा प्रकारे आपण डिकार्बॉक्सिलेशन करत असतो. बेसिकली डिकार्बॉक्सिलेशनचं मिनिंग काय असते? रिमूव्हल ऑफ कार्बन डायऑक्साईड. रिमूव्हल ऑफ कार्बन डायऑक्साईड इज कॉल्ड ॲज डिकार्बॉक्सिलेशन. रिमूव्हल ऑफ कार्बन डायऑक्साईड इज कॉल्ड ॲज डिकार्बॉक्सिलेशन फ्रॉम कार्बॉक्सिलिक ऍसिड. फ्रॉम कार्बॉक्सिलिक ऍसिड. पण आता आपण कार्बॉक्सिलिक ऍसिडचा सॉल्ट घेऊन राहिलो. काय घेऊन राहिलो? सॉल्ट. बघा लक्षात ठेवायचं आहे, आपण जर सॉल्ट घेतला असता तर मेटल कार्बोनेट रिमूव्ह होणे त्याला आपण डिकार्बॉक्सिलेशन म्हणत असतो. रिमूव्हल ऑफ, लक्ष ठेवा आता, रिमूव्हल ऑफ मेटल कार्बोनेट. मेटल कार्बोनेट ऍक्च्युअली जेव्हा आपण सॉल्ट घेतो तर मेटल कार्बोनेट काय होत असते? रिमूव्ह होत असते. रिमूव्हल ऑफ मेटल कार्बोनेट. जसं इथे कोणता कार्बोनेट रिमूव्ह झाला? सोडियम कार्बोनेट. जर कॅल्शियम सॉल्ट ऑफ ऍसिड असता तर कॅल्शियम कार्बोनेट. असं रिमूव्ह होणे एखाद्या मेटल सॉल्ट ऑफ ऍसिड पासून त्यालाही डिकार्बॉक्सिलेशनच म्हणत असतात. रिमूव्हल ऑफ मेटल कार्बोनेट फ्रॉम सॉल्ट ऑफ ऍसिड. जेव्हा ऍसिडचा काय असेल? सॉल्ट असेल त्यावेळेस. तर ह्या सर्व गोष्टी काय येतात? डिकार्बॉक्सिलेशन आहे. आता आपण डिकार्बॉक्सिलेशन जर करत असेल तर नॅचरली आपण असं काही नाही की बा डिकार्बॉक्सिलेशन केलं तर हाच कंपाऊंड आपल्याला तयार होईल म्हणून. तर डिकार्बॉक्सिलेशन आपण रेट ऑफ डिकार्बॉक्सिलेशनही समजून घेऊ. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं की मी जर दोन कंपॅरेटिव्ह कार्बॉक्सिलिक ऍसिडचे सॉल्ट घेतले आणि मी विचारलं की यांच्यामध्ये रेट ऑफ डिकार्बॉक्सिलेशन कशामध्ये फास्ट होईल. सर्वांना लक्षात आलं? एकदा पुन्हा समजावून सांगतो मी. ही रिएक्शन्स महत्वाची रिएक्शन्स आहे. आपण शिकून काय राहिलो हे लक्षात ठेवायचं आहे. आपण शिकून राहिलेला आहोत प्रिपरेशन्स ऑफ अल्केन मधली नेक्स्ट रिएक्शन्स. प्रिपरेशन्स ऑफ अल्केन. अल्केनचं प्रिपरेशन्स करून राहिलो म्हणजे RH. या अल्केनचं प्रिपरेशन्स करत असताना मेथड कोणती वापरून राहिलो आपण? डिकार्बॉक्सिलेशन्स. कोणती मेथड आहे? डिकार्बॉक्सिलेशन्स. कोणाचं करणार आहोत आपण डिकार्बॉक्सिलेशन्स? डिकार्बॉक्सिलेशन ऑफ सोडियम सॉल्ट ऑफ कार्बॉक्सिलिक ऍसिड. सोडियम सॉल्ट ऑफ कार्बॉक्सिलिक ऍसिड. सोडियम सॉल्ट ऑफ कार्बॉक्सिलिक ऍसिडचं डिकार्बॉक्सिलेशन करणार आहोत. आता सोडियम सॉल्ट ऑफ कार्बॉक्सिलिक ऍसिडचं डिकार्बॉक्सिलेशन करण्यासाठी त्याची कोणासोबत रिएक्शन्स करायला लागते? सोडा लाईम सोबत. कोणासोबत? सोडा लाईम सोबत. तर सोडा लाईम हे कशाचं मिक्सचर असते? सोडियम हायड्रॉक्साईड आणि कॅल्शियम ऑक्साईड या मिक्सचरला आपण काय म्हणतो? सोडा लाईम म्हणत असतो. या सोडा लाईम सोबत जर आपण काय केलं? हीट केलं. कोणाला? सोडियम सॉल्ट ऑफ कार्बॉक्सिलिक ऍसिडला. तर त्यांचं डिकार्बॉक्सिलेशन होत असते. फॉर एक्झाम्पल डिकार्बॉक्सिलेशन मध्ये आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं. जनरल एक्झाम्पल घेऊ आपण. तर सपोज एक सोडियम सॉल्ट ऑफ कार्बॉक्सिलिक ऍसिड घेतला आपण आणि यांची रिएक्शन्स आपण कोणासोबत करून राहिलो? सोडियम हायड्रॉक्साईड सोबत म्हणजे सोडा लाईम सोबत. तर सोडा लाईम म्हणजे NaOH आणि CaO. सोडियम हायड्रॉक्साईड आणि कॅल्शियम ऑक्साईड या मिक्सचरला. तर हा आपला सोडियम सॉल्ट ऑफ ऍसिड झाला. बरोबर आहे. आणि ह्या दोघांना आपण सोडा लाईम म्हणत असतो. तर नॅचरली काय होणार आहे? हे जे Na2CO3 निघून जाणे आहे की नाही. इथे काय निघून गेला आपला? Na2CO3. R आणि H. इथचा जो H आहे आणि इथे R आहे तो तयार होऊन जाईल अल्केन आणि इथे काय निघून जाईल? Na2CO3. बेसिकली या रिएक्शन्स मध्ये हा जो कार्बन आहे हा वाला कार्बन कशाच्या फॉर्म मध्ये चालला गेला? कार्बोनेटच्या फॉर्म मध्ये चालला गेला. आणि म्हणून हा जो अल्केन तयार होत असते या रिएक्शन्स मध्ये तर विच इज 1 कार्बन लेस. हा काय असते? 1 कार्बन ऍटम लेस असतो. नेहमी लक्षात ठेवायचं आहे कार्बन ऍटम लेस. एक कार्बन ऍटम न तो कमी असणारा अल्केन तयार होत असतो ऍसिड पासून. त्यामुळे आपण इथे एक्झाम्पल घेतले होते. तर पहिलं एक्झाम्पल आपण सोडियम ऍसिटेट घेतलं. काय घेतलं आपण? सोडियम सॉल्ट ऑफ ऍसिटिक ऍसिड म्हणा किंवा यालाच सोडियम ऍसिटेट म्हणतो आपण. काय म्हणतो? ऍसिटेट. सोडियम ऍसिटेट घेतला आणि यांची ट्रीटमेंट कोणासोबत केली आपण? सोडा लाईम सोबत केली. सोडा लाईम म्हणजेच काय फॉर्म्युला आहे सर्वांना माहिती आहे. सोडियम हायड्रॉक्साईड आणि कॅल्शियम ऑक्साईड या मिक्सचरला आपण काय म्हणतो? सोडा लाईम म्हणत असतो. नॅचरली काय होणार आहे? डिकार्बॉक्सिलेशन. रिमूव्हल ऑफ सोडियम कार्बोनेट. हा सोडियम कार्बोनेट रिमूव्ह होईल आणि इथे मिथेन भेटल. बघा इथे 2 कार्बन होते ऍसिड मध्ये. इथे एक कार्बनवाला अल्केन तयार झाला, मिथेन तयार होईल. बरोबर आहे. प्लस काय निघून जाणार आहे? Na2CO3 सोडियम कार्बोनेट.
हा निघून जाईल साईड प्रोडक्ट. नेक्स्ट एक्झाम्पल घेतलं होतं आपण 3 कार्बन वाला कार्बोक्सिलिक ऍसिड, सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. 2 आणि 3 कार्बन असणारा कार्बोक्सिलिक ऍसिड, काय नाव देसाल? प्रोपिओनिक ऍसिड पासून तयार झाला, पण तो सॉल्ट आहे म्हणून सोडियम प्रोपिओनेट असं त्याचं नाव येत असते, सोडियम प्रोपिओनेट. यांची रिएक्शन जर आपण सोडा लाईम सोबत केली, कोणासोबत केली? सोडा लाईम. सोडा लाईम म्हणजेच काय असते? NaOH आणि CaO कॅल्शियम ऑक्साईड या मिक्सरला आपण सोडा लाईम म्हणतो. हिटिंग केलं तर यांच्यामधून सोडियम कार्बोनेट काय होत असतो? रिमूव्ह होत असतो आणि इथचा H आणि या CH3 मध्ये कन्वर्ट होतो आणि म्हणून आपल्याला काय तयार होईल? असा इथेन तयार होईल. काय तयार होणार आहे? इथेन तयार होईल, विच इज 1 कार्बन लेस. बघा इथे 3 कार्बन आहे आणि इथे 2 कार्बन वाला अल्केन तयार झाला, प्लस साईड प्रोडक्ट काय निघणार आहे? Na2CO3. अशा प्रकारे तुम्ही कोणताही किती कार्बन वाला अल्केन तयार करायचा आहे ते डिपेंड आहे. तसंच आपण एरोमॅटिक म्हणजे बेन्झीन सुद्धा तयार करू शकतो याच्यापासून. बेन्झीन सुद्धा तयार करू शकतो. तर बेन्झीन तयार करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? सोडियम सॉल्ट ऑफ बेन्झोइक ऍसिड घ्यावं लागेल. काय घ्यावं लागेल? सोडियम सॉल्ट ऑफ बेन्झोइक ऍसिड. काय फॉर्म्युला राहणार आहे सोडियम सॉल्ट ऑफ बेन्झोइक ऍसिडचा? हा आपण बेन्झोइक ऍसिड घेणार आहोत, C डबल बॉन्ड O Na. त्याला जर Na लावला तर हा झाला सोडियम सॉल्ट ऑफ बेन्झोइक ऍसिड. यालाच सोडियम बेन्झोएट असं म्हणणार आहोत आपण. हा जो सोडियम बेन्झोएट घेतला याला जर आपण सोडा लाईम सोबत हीट केलं, सोडा लाईम म्हणजेच काय? NaOH आणि CaO कॅल्शियम ऑक्साईड या मिक्सरला आपण काय म्हणतो? सोडा लाईम म्हणत असतो. आता मेनली काय आहे या रिएक्शन्स मध्ये? डिकार्बोक्सिलेशन्स म्हणजे रिमूव्हल ऑफ Na2CO3. Na2CO3 निघून जाईल आणि इथचा H या बेन्झीनला लागून जाईल आणि आपला काय तयार होईल? पॅरेंट कंपाऊंड तयार होईल, बेन्झीन तयार होईल. काय तयार होईल? बेन्झीन. इकडे पहा सॉल्ट मध्ये 1 कार्बन जास्त आहे सोडियम सॉल्ट ऑफ बेन्झोइक ऍसिड मध्ये आणि इथे बेन्झीन तयार होईल आणि साईड प्रोडक्ट तुमचा तयार होईल Na2CO3. अशा प्रकारे आपण डिकार्बोक्सिलेशन करत असतो. मी डिकार्बोक्सिलेशन मध्ये महत्वाच्या इन्फॉर्मेशन सांगितल्या आहे तुम्हाला. तर डिकार्बोक्सिलेशन मध्ये बेसिकली जो इंटरमिडिएट तयार होत असतो या रिएक्शन्स मध्ये तो असतो कार्बो एनायन. ऍक्च्युली रिएक्शन्स मध्ये काय तयार होते? कार्बो एनायन इंटरमिडिएट तयार होत असते. तर ते आपण नंतर पाहू. पहिल्यांदा एवढं लक्षात ठेवायचं आहे की हे जे डिकार्बोक्सिलेशन रिएक्शन्स आहे त्याला बेसिकली आपण रिमूव्हल ऑफ कार्बन डायऑक्साईड, एकदम सिंपल फॉर्म मध्ये काय म्हणणार आहोत? रिमूव्हल ऑफ कार्बन डायऑक्साईड. पण कार्बन डायऑक्साईड कोणापासून? फ्रॉम कार्बोक्सिलिक ऍसिड. ऍक्च्युली आपण कार्बोक्सिलिक ऍसिड जर घेतला तर कार्बोक्सिलिक ऍसिड मधून कार्बन डायऑक्साईड काढून टाकणे यालाच आपण डिकार्बोक्सिलेशन म्हणत असतो. पण आपण इथे कोणता घेतलाय? सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड घेतला. म्हणजे जर एखादा सोडियम सॉल्ट वगैरे घेतला, जर सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड घेतला तर इथे ऍक्च्युअल मिनिंग काय होते? रिमूव्हल ऑफ मेटल कार्बोनेट. ऍक्च्युअली आपण काय काढत असतो? मेटल कार्बोनेट काढत असतो. मेटल कार्बोनेट फॉर्म मेटल सॉल्ट ऑफ ऍसिड इज कॉल्ड ऍज डिकार्बोक्सिलेशन. बेसिक मिनिंग त्यांचं हे होणार आहे. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल मी जे समजावून सांगून राहिला होते, है की नाही? तर हे डिकार्बोक्सिलेशन रिएक्शन्स मध्ये काही एक्झाम्पल आपण पाहून राहिलो. आता आपण एक महत्वाची इन्फॉर्मेशन समजू जे तुम्हाला JEE नीट मध्ये कामी पडणार आहे. इथे अजून एक महत्वाची इन्फॉर्मेशन काय होईल की द अल्केन ऑप्टेन, जो अल्केन तयार होणार आहे तुमचा, है की नाही? अल्केन ऑप्टेन या रिएक्शन्स मध्ये जो अल्केन तयार होत असतो विच कंटेन 1 हायड्रोजन्स लेस. विच कंटेन त्यांच्यामध्ये काय असते की कंटेन 1 हायड्रोजन्स लेस. एक हायड्रोजन लेस, सॉरी 1 कार्बन लेस, हायड्रोजन नाही, 1 कार्बन लेस, 1 कार्बन लेस than that of parent salt of acid, then parent salt of acid. क्लिअर आहे? अशा प्रकारे हे तुमच्या डोक्यात बसलं पाहिजे. म्हणजे आपल्याला क्वेश्चन कसा विचारला त्याच्यावर आपल्याला आन्सर कसं द्यायचं आहे हे खूप महत्वाचं आहे. इथपर्यंत लक्षात आलं? आता मी थोडंसं कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या व्ह्यूनं हे समजावून सांगतो. ऍक्च्युअली या रिएक्शन्स मध्ये बेसिकली हे जे डिकार्बोक्सिलेशन रिएक्शन्स आहेत, तुम्ही जर आता नीट किंवा JEE परीक्षेमध्ये यांच्यावरचे क्वेश्चन्स पाहिले तर सरळ सरळ क्वेश्चन नसते, लक्षात ठेवायचं आहे.
आपल्याला आता डिकार्बोक्सिलेशन मध्ये रेट ऑफ डिकार्बोक्सिलेशन समजून घ्यायचं आहे. याच्यावर क्वेश्चन असते. रेट ऑफ डिकार्बोक्सिलेशन काय म्हणणार आहोत? रेट ऑफ डिकार्बोक्सिलेशन. तुम्ही कोणतीही एक्झाम द्या तर त्या याच्यावर सरळ सरळ क्वेश्चन नसते, लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे तुम्हाला आता मी इथे काय करतो की सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड देतो. सपोज एक असाच घेतला, असा एक प्रोपिओनिक ऍसिड वाला हा वाला एक ऍसिड घेतला मी, बघा लक्षात ठेवायचा आहे. आणि या ऍसिडचा सॉल्ट घेतला, सोडियम सॉल्ट ऑफ ऍसिड. आणि दुसरा एक सोडियम सॉल्ट ऑफ ऍसिड घेतला, तो टर्शरी कार्बन असलेला. त्या टर्शरी कार्बनला मी काय केला, कार्बोक्सिलिक ग्रुप घेतला, सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. आणि मी विचारलं की या दोन रिएक्शन मध्ये फास्टर डिकार्बोक्सिलेशन कशात होईल, कोणाचा रेट ऑफ डिकार्बोक्सिलेशन फास्ट राहील. त्यासाठी सर्वात पहिल्यांदा हे जे डिकार्बोक्सिलेशन होत असते तर या डिकार्बोक्सिलेशन मध्ये ऍक्च्युली हा बॉन्ड इथे गेल्यानंतर हा बॉन्ड इथं जातो आणि यांच्यापासून एक इंटरमिडिएट तयार होत असते. काय तयार होत असते? इंटरमिडिएट तयार होते. तर तो इंटरमिडिएट कोणता तयार होतो या रिएक्शन्स मध्ये माहिती आहे का? कार्बो एनायन तयार होत असतो. काय असतो? कार्बो एनायन तयार होत असतो. तर कार्बो एनायन इथे कोणता तयार होईल? हा ब्रेक झाल्यावर बघा लक्षात ठेवायचा आहे, हा वाला निगेटिव्ह आयन्स तयार होईल, सेकंडरी कार्बोकॅटायन्स तयार होईल. हा कसा तयार होणार आहे? सेकंडरी कार्बोकॅटायन्स तयार होईल. आणि इथे हा बॉन्ड इथं आल्यानंतर हा बॉन्ड ब्रेक होतो, या कार्बनवर निगेटिव्ह चार्ज येईल. आणि त्यामुळं या रिएक्शन्स होत असताना याच्या मेकॅनिझम मध्ये याच्यापासून इंटरमिडिएट कोणता तयार होणार आहे? टर्शरी एनायन्स तयार होणार आहे. बरोबर आहे. तर आता कोणता एनायन अनस्टेबल आहे सांगा बरं? टर्शरी एनायन्स अनस्टेबल आहे का सेकंडरी? मी तुम्हाला कार्बोकॅटायन कार्बो एनायन शिकवलं होतं, लक्षात ठेवा. कार्बो एनायन मी जे तुम्हाला बेसिक शिकवलं ते खूप महत्वाचं आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की स्टेबिलिटी ऑफ एनायन्स, स्टेबिलिटी ऑफ एनायन, कोणता एनायन सर्वात जास्त स्टेबल असते हे सांगितलं होतं. मिथिल एनायन हा सर्वात जास्त स्टेबल असतो, देन इथिल एनायन, त्याच्यानंतर सेकंडरी एनायन हा लेस स्टेबल असतो आणि टर्शरी एनायन सर्वात अनस्टेबल असते. कसा असतो? अनस्टेबल असतो. बरोबर आहे, बिकॉज ऑफ प्लस आय इंडक्टिव्ह इफेक्ट, लक्षात ठेवायचं आहे. हे तिन्ही आपले काय करतात? इलेक्ट्रॉन डोनेट करतात त्या कार्बनकडं आणि या निगेटिव्ह चार्जची डेन्सिटी वाढवतात. आणि चार्ज जर वाढत असेल, बघा लक्षात ठेवायचं आहे, चार्ज जर इन्क्रीज होत असेल तर तो आयन कसा असतो? अनस्टेबल असतो. आणि अनस्टेबल असेल तर तो लेस अमाऊंट मध्ये तयार होतो, कमी तयार होत असतो. आता इथे दोन प्लस इंडक्टिव्ह इफेक्टिंग ग्रुप आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन डोनर ग्रुप दोनच आहे या कार्बनला. आणि त्याच्यामुळं याच्यावरची चार्ज डेन्सिटी लेस असेल, लेस चार्ज डेन्सिटी असेल. आणि लेस चार्ज डेन्सिटी जर असेल तर तो एनायन मोर स्टेबल असेल. काय असेल? मोर स्टेबल असेल. आणि मोर स्टेबल असेल तर मोर तयार होईल. काय होईल? मोर तयार होईल. त्याच्यामुळं हा जो कार्बोक्सिलिक सॉल्ट आहे याचं डिकार्बोक्सिलेशन फास्टर होईल. काय होणार आहे? फास्टर होईल. त्याचं कारणच असं आहे की मी इथे तुम्हाला ऑर्डर दिलेली आहे, स्टॅबिलिटी ऑर्डर. मग तुम्हाला जर ऑब्जेक्टिव्हच्या परीक्षेमध्ये असे 4 सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड दिले असते, एक दिला असता सोडियम सॉल्ट ऑफ ऍसिटिक ऍसिड, ए ऑप्शन. दुसरा बी ऑप्शन दिला असता सोडियम सॉल्ट ऑफ प्रोपिओनिक ऍसिड दिला असता, बघा लक्षात ठेवायचं आहे. तिसरा ऑप्शन दिला असता की सोडियम सॉल्ट ऑफ आयसोब्युटेरिक ऍसिड दिला असता, सोडियम सॉल्ट ऑफ आयसोब्युटेरिक ऍसिड दिला असता. आणि फोर्थ वाला दिला असता ऑप्शन मध्ये सी आणि डी ऑप्शन दिलं असतं की टर्शरी ब्युटिल सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. हे विचारतात JEE नीट मध्ये क्वेश्चन्स, लक्षात ठेवायचं आहे. ते काही रिएक्शन विचारत नाही. तर मग तुम्हाला यामध्ये रेट ऑफ डिकार्बोक्सिलेशनचा रेट तुम्हाला सांगायचा आहे. तर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा यांच्यापासून तयार होणारे एनायन समजून घ्यायचे आहे. इथे कोणता एनायन तयार होईल? मिथिल एनायन. इथे कोणता तयार होईल? इथिल एनायन. बरोबर आहे. इथे कोणता तयार होईल? हा वाला आयसोप्रोपिल एनायन तयार होईल. अरे होईल की नाही? आणि इथे कोणता तयार होईल? टर्शरी ब्युटिल एनायन तयार होईल. काय तयार होईल? असा टर्शरी ब्युटिल एनायन तयार होईल. सर्वात जास्त स्टेबल कोणता आहे? हा वाला, हा मोर स्टेबल एनायन आहे.
त्याच्यामुळे सर्वात फास्टर रेटनं डिकार्बॉक्सिलेशन ए चं होईल, नंतर बी चं होईल, नंतर सी चं होईल आणि सर्वात स्लो डिकार्बॉक्सिलेशन कोणाचं होणार आहे, डी चं होणार आहे. असे क्वेश्चन असतात आपल्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये, बरोबर आहे. मी तुम्हाला सांगितलं आहे की तुम्हाला इंडक्टिव्ह इफेक्ट, इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट, हायपर कॉन्जुगेटिव्ह इफेक्ट आणि रेझोनन्स इफेक्ट हे जे बेसिक शिकवलं मी, याच्यावरच क्वेश्चनचे आन्सर द्यायचे आहे. स्टॅबिलिटीवर महत्वाचं आहे, बरोबर आहे. अजून एक उदाहरण देतो मी की यांच्यामध्ये डिकार्बॉक्सिलेशन सर्वात फास्ट कोणाचं होणार आहे. ज्यांना पहिले रिएक्शन्स महत्वाचं आहे, पहिले रिएक्शन्स आली पाहिजे बोर्ड एक्झाम वाल्यांसाठी. पण ज्यांनी कॉम्पिटिटिव्ह एक्झामची प्रॅक्टिस करायची आहे त्यांना ह्या टाईपच्या क्वेश्चन्सवर आपल्याला फोकस करणं आवश्यक असते. नेक्स्ट असाच एक डिकार्बॉक्सिलेशन मध्ये देतो मी. बघा लक्षात ठेवायचं आहे की एक 3 कंपाऊंड देतो आणि मी विचारतो की यांच्यामध्ये सर्वात फास्ट डिकार्बॉक्सिलेशन कशातनी होणार आहे. हा घेतला मी एक सोडियम सॉल्ट ऑफ कार्बॉक्सिलिक ऍसिड आहे की नाही. हा वाला एक इथे नायट्रो ग्रुप देतो, हा NO2 ग्रुप आहे की नाही. आणि हा सुद्धा आपल्याला एक कंपाऊंड घेतो सोडियम सॉल्ट ऑफ कार्बॉक्सिलिक ऍसिड, सेम कार्बन असणारा सोडियम, फक्त इथे NO2 ग्रुप लागला. आणि एक तिसरा इथे या बेन्झीन रिंगला पॅरा पोझिशन्सला आपण OH ग्रुप लावू. काय लावू? OH ग्रुप लावू. बाकी सेम ऍसिड घेऊ. आता हे तर सोडियम सॉल्ट ऑफ ऍसिड तुम्हाला सारखेच दिसतील. तुम्हाला क्वेश्चन्स विचारला जाईल रेट ऑफ डिकार्बॉक्सिलेशनचा रेट विचारला जाईल. सर्वात फास्ट डिकार्बॉक्सिलेशन रिएक्शन्स यापैकी कोणात होणार आहे, बरोबर आहे की नाही. चला मी यांच्यापासून तयार होणारे एनायन्स तयार करतो. तर सर्वात पहिले तर तुमच्या डोक्यात आलं पाहिजे मोर स्टेबल द एनायन. लक्षात ठेवा, मोर स्टेबल द एनायन, मोर द रेट ऑफ रिएक्शन्स, मोर द रेट ऑफ रिएक्शन्स. मग यापैकी तयार होणारा एनायन मोर स्टेबल कोणता आहे? यापासून तयार होणारा एनायन्स कोणता राहिला असता माहिती आहे का तुम्हाला? हा CH2 निगेटिव्ह, हा वाला बॉन्ड ब्रेक होऊन हा निगेटिव्ह चार्ज तयार झाला असता. हा वाला बॉन्ड ब्रेक होऊन इथे इलेक्ट्रॉन्स इथे आले असते, हे इलेक्ट्रॉन्स इथे शिफ्ट झाले असते. त्यामुळे यांच्यापासून तयार होणारा एनायन्स असा तयार झाला असता, बरोबर आहे. पण इथे NO2 ग्रुप आहे, हे महत्वाचा ग्रुप आहे, याचा काहीतरी इफेक्ट आहे ना. हा बघा लक्षात ठेवायचं आहे. आणि तिसरा आहे तुमचा हा वाला CH2 निगेटिव्ह. आणि इथेही तुमच्या लक्षात आलं असेल की इथे OH ग्रुप आहे. आता सांगा की हे OH ग्रुप इलेक्ट्रॉन डोनर आहे. हे डोनर असेल तर या निगेटिव्ह चार्जची डेन्सिटी वाढवते. आणि निगेटिव्ह चार्जची जर डेन्सिटी वाढत असेल तर तो काय होते? अनस्टेबल होत असते. कसा होत असते? अनस्टेबल. समजलं, लक्षात आलं. हा NO2 ग्रुप -M म्हणजे -R इफेक्ट दाखवतो, रेझोनन्स इफेक्ट दाखवतो. इलेक्ट्रॉन आपल्याकडे ओढतो, हा इलेक्ट्रॉन देणारा झाला, याच्यावर लोन पेअर इलेक्ट्रॉन्स आहे ना, तर हे +R इफेक्ट दाखवते, हे -R इफेक्ट दाखवते. म्हणजे हा आपल्याकडे इलेक्ट्रॉन ओढतो, म्हणजे हे निगेटिव्ह चार्ज अंदर ओढल्या जाते. निगेटिव्ह चार्जची डेन्सिटी काय होते? इथे लेस होते. काय होते? डेन्सिटी कमी होते. आणि डेन्सिटी कमी झाला तर हा मोर स्टेबल राहील. काय राहणार आहे? मोर स्टेबल राहील. हा तुमचा लेस स्टेबल आयनायन राहील, कारण हा डेन्सिटी काय वाढेल? निगेटिव्ह चार्जची वाढवणार आहे, डेन्सिटी इन्क्रीज करणार आहे, आणि त्याच्यामुळं हा अनस्टेबल राहणार आहे. म्हणजे लेस स्टेबल म्हणू आपण हे एनायन्स. आणि हा मोर स्टेबल राहील कारण हा इलेक्ट्रॉन ओढतो. आता हा ओढत नाही, काहीच नाही, हा न्यूट्रल कंडिशन्स मध्ये आहे, ना ओढत नाही ना वाढवत नाही. त्याच्यामुळे सर्वात जास्त स्टेबल तुम्ही जर हा A घेतला, हा B घेतला आणि C घेतला आणि डिकार्बॉक्सिलेशनचा रेट विचारला असता तर सर्वात फास्ट डिकार्बॉक्सिलेशन B मध्ये झालं असतं, कारण त्याच्यावर तयार होणारा निगेटिव्ह चार्ज मोर स्टेबल राहिला असता. त्याच्यानंतर सेकंड नंबर मध्ये कोणता आला असता? A, जो ना ओढत नाही ना देत नाही, बरोबर आहे. पण हा काय करतो? इन्क्रीज करतो C वाला, आणि इन्क्रीज केला असता तर त्याचा रेट म्हणजे तो अनस्टेबल राहिला असता आणि त्याचा रेट सर्वात कमी राहिला असता. म्हणजे तुम्ही सांगितलं असतं की ऑर्डर ऑफ डिकार्बॉक्सिलेशन, बरोबर आहे. हे डिकार्बॉक्सिलेशनची ऑर्डर राहिली असती. अशा प्रकारे क्लिअर झालं. तर दीज आर द सर्टन एक्झाम्पल विच इज आस्क इन कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये विचारल्या जात असते. इथपर्यंत सर्वांना लक्षात आलं?